परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉक्टर एस जयशंकर यांनी भारताच्या दहशतवादी विरोधी भूमिकेचा पुनरुच्चार केलाय। केंद्र सरकारच्या आदेशानुसार रॉ या गुप्तचर यंत्रणेने पाकिस्तानमध्ये शिरून दहशतवाद्यांचा खात्मा केला अशा आशयाचं वृत्त ब्रिटिश दैनिक द गार्डियन यांनी नुकतंच प्रसिद्ध केलं आहे। त्यावर त्यांनी काल पुण्यात एका कार्यक्रमादरम्यान प्रतिक्रिया दिली। मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर तत्कालीन यूपीए सरकारने अनेकदा चर्चा केल्या, परंतु त्याचं फलित मिळालं नाही। आपण एखाद्या देशाचा आश्रय घेतलाय तर आपल्याला कोणी हात लावू शकणार नाही असा विश्वास जर दहशतवाद्यांना वाटत असेल तर ते चुकीचं आहे। तुम्ही कोणतीच प्रतिक्रिया दिली नाही तर पुढील हल्ला तुम्ही कसा रोखू शकाल असा प्रश्नही त्यांनी यावेळी विचारला। दहशतवाद्यांना प्रत्युत्तर देण्यासाठी कोणताही नियम नसतो। मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने त्याला प्रत्युत्तर देऊ नये असं वाटणारी एकही व्यक्ती नव्हती असंही ते म्हणाले। नरेंद्र मोदी हे 2014 साली पंतप्रधान झाले, परंतु पाकिस्तानची ही समस्या तेव्हा सुरू झालेली नाही तर ती 1947 पासूनची आहे। त्यावेळी पाकिस्तानने काश्मीरवर हल्ला चढवला, शहर जाळली, लोकांना ठार केलं। लष्कराने त्याला सडेतोड उत्तर दिलं, परंतु आपण मात्र संयुक्त राष्ट्रांमध्ये पाकिस्तानी लष्कराऐवजी कबिलेवाल्यांनी हल्ला केल्याचं म्हटलं आहे। याबाबत आपण आपली भूमिका स्पष्ट करणं आवश्यक आहे। कोणत्याही स्थितीमध्ये दहशतवाद स्वीकारार्ह नाही असंही ते यावेळी म्हणाले।